ते कीर्तनकारना मनवर राज करस. शपथ, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो. काय आपणचा स्वभाव घेणं देणं नाही कोणाशी. आणि तुमले नेहमी सांगस असा स्वभाव बटासने ठेव. मन कीर्तन अभंग सोडसू, चिंता करू नका. पण पहिलं मटेरियल मुद्दा ना सांगस मी. हां, कसं आहे ना आई, जगानी पद्धत पहिले सांग देऊ. बरोबर आहे की नाही. पहिलं तुम्हाकडे काय लावतो, कांदा लावतोस ना. हां, पहिली साठी जर लाईन दरी लागणे ना, बाजूना बरोबर साठ्या पडतेस. पहिला मग तिरपी होई गी, मग अख्खं वावर तिरप जास. पहिले जगानी पद्धत. जीवन जगत असताना दुसऱ्यावर जडायलाच नाही पाहिजे महाराज. जडलं की माणूस रिवर्स होतं. उदाहरण म्हणून सांगस, मन दाखल पण या दे माले घरना जर तेल लेवाल धारेत ना, गोड तेल, आपली भाषा मा खावान तेल, 60-70 रुपये किलो तेल माल चांगला आटस. काय किलो? 60 रुपये 70 रुपये किलो तेल माल चांगलं यादी दाखल पण ना. साखर लेवाल धाडेत ना आप्पासाहेब, साखर सुद्धा 20 रुपये 22 रुपये 25 रुपयेपर्यंत माल चांगली यादी, 20-25 रुपयेपर्यंत. आता ती साखरना भाव काय होई घ्या, 45-50 रुपये किलो होई घ्या. जे तेल मी 60 रुपये किलो लेवाल जाऊ, 70 रुपये किलो लेवाल जाऊ, ते तेल आज 150 रुपये किलो होई घ्या. बाकी ना म्हणतील महाराज लहानपणे आम्ही काही किराणा करूच नाही. बरं ठीक आहे ना, गूळ साखरना भाव माहीत नशीन, पण बिस्किट तर प्रत्येक जण खायत ना. दाखलपणे 5 रुपयाना बिस्किटना पुडा होता, सॉरी 2 रुपयाना बिस्किटना पुडा मोठा होता. आता दाखला घ्या, त्यामुळे बाकीना बिस्किट चोराय घ्या टाको. मोठा बिस्किटना पुडा तरी तो 2 रुपयामा भेटे. आता तोच बिस्किटना पुडा 5 रुपयामा भेटायला लागे, त्यामुळे बिस्किट बी चोराय घ्या टाको. म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या. वाढ का नाही, प्रत्येक गोष्ट ना भाव वाढी घ्या. पण मी दाखलपणे ना काडी पेटी लेवाल जाऊ ना, तवय बी 1 रुपयानी भेटे ना, आती बी 1 रुपयानीच भेट. शिलगावणार ना भाव नाही वाढस रे भाऊ. म्हणजे जीवन जगत असताना जगायची पद्धत बदलायची. पण काय काय लोक सवय राहत किडा पाडाने. आठ गाव बारी दिकी राहणं, कोणीच किडा पाडणार दिखत नाही. मस्त गाव दिकी राहणं, कमी निघा नंतर पाडशात. तसा काय कोण दिखत नाही बा, 1-2 जण सोडते. गाव परत गटार राहस ना, इथलं थोडी क्लिअर राहस. बरोबर का नाही. 1-2 ते सोडणं पडी हो. आणि या 1-2% राहतच ना, याच ना वर्ष लागू बी नाही. काय मत आहे दादासाहेब, काय मत आहे तुमचं? लागायला बी नाही पाहिजे. कारण माझं कीर्तनातलं एक फेवरेट उदाहरण आहे महाराज. लोकेशना धंदा आहे, तुम्ही जवळ काही करायला निघतस ना, या किडा पाडणारा गर्द्यास करतस. एखादं पोरग गावातलं जर काय करत असेल, चंद्रकांत डॉक्टर साहेबांनी जर काय करायचं निर्णय घेतला, नंदू भाऊंनी जर काहीतरी विचार केलेला आहे काहीतरी करायचंय, तरी सुद्धा काही लोक गली आली म्हणा, गाव म्हणा, अरे पोरी येळान माय काय बी करत पडत झालं. जर 2-4 म्हातारा बसेला तर काढता त्या आपण पोऱ्या येडानगत काही बी करत हो. आखू या पण जास्त जड जरा जाऊ दे रे, येडे झालं ते. आणि ते पोरग सक्सेस होय ना का, या किडा पाडणारच त्यानं दारमा जातो. बावड्या पेडा बिडा कोय काढा नको कायले, तो काय करा तो किडा पाडा कार ओ उलगेल वावर ओ बानट सुरूत ना. आणि आता तो सक्सेस होय घ्या, तो किडा त्यांना पण पेडा मागरा ना, किडा पाडीच नाही का रे. म्हणजे असा वायबार लोकांनी वर्ष लागायला चालेल का आपले. अजून सांगस, या लाईटीला आलेत आप्पा, आपण कसांसाठी लायलेत? उजडकरांसाठी. पाहू बाबा कसांसाठी? उजडकरांसाठी लाईटीला आलेत. पण जटे उजड करायला जाऊ ना तटेच किडा पडतस. अहो तुम्हाला अनुभव आहे बटासना, बरोबर आहे की नाही. जटे उजड करायला जाऊन साहेब दादासाहेब तटेच किडा पडतस. पण मला सांगा, एखादा लाईट किडा असले बँड बंद पडी घ्या बा, असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करीत नाही, पायटे मर जातील, मला काल दिन आखो चालू हो नाही मनीषीने किडाच नाही वर्ष लागू नये. आखो तिसरं उदाहरण सांगितलेस, नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लय जाणं असेल, घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या आप्पा, घोडाला जापडी लावणी पडीन. घोडाला जापडी लाई म्हणजे नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. आणि जर जापडी लाई नाही, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडप पर्यंत लय जाणार होईन, ते पहिले घोडाले जापडी लावणी पडीन. मग तो सस्ता राव का मागा राव. जापडी लाई म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत. मग त्यानं महिना आपले काय शिकणे, ज्या घोडाले जापडी लाई ना, तीच जापडी आपण पण नालायक समाजनीकडे लायले. आणि नालायक लोकेशनीकडे दखाने सक्सेस पर्यंत पोचाशिवाय राहत नाही माणूस. जीवन जगायची पद्धत आहे महाराज, बाकी काय. विठ्ठल 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 विठ्ठल
दर्शनासाठी उपस्थित महाराज मंडळीचे गायनाला साथ करतात. आमच्या परिसराची श्रीमंती म्हणजे आमचे रवी बाबा लामकानीकर, त्यांच्या बाजूला आमचे कपिल बाबा शिंदखेड पाटणकर, आमचे विनेकरी महाराज आहेत. आमचे गावातील भजनी मंडळ, परिसरातील सगळे भजनी मंडळ आमचे चोपदार दादा आहेत. जे मृदंगाला साथ करतायत ते म्हणजे आमचे पावबा बाबा. हे सगळे विद्यार्थी त्यांचे आहेत महाराज. आणि सांगू का, शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी, ते लहान लेकरू उभं होतं ना, पावट्या खिऱ्यांत नाही महाराजच ना पोरगा आहे. हां, का बरं? फक्त 5 वर्षानं पोरग आहे. कितलं भारी पावट्या खिरायनं. तुम्ही देखील राहणार ना, 5च वरीस नाही. का बरं? कंपनी चांगली ना, ते माल चांगला निघास. बाकी ना सांगता आम्ही ना रवी किरण महाराज लिहा तोंडवरच आहे काढली ना भाऊ. आम्ही काय नाही आमना गावना सरपंचानी इज्जतच उतार टाकी. आम्ही काय नाही आमना गावना डॉक्टरले तोंडवरच बोली पण नव्हतं. आई तू नामते वय ना रे, तू तोंडवर बोली पण नाही, तू नामते वय ना. पण आमनासारखा विचार करणार असा विचार करतस. प्रोडक्ट जर इथलं बोगस आहे ते कंपनी कितली हलकी होई भाऊ. महाराज कंपनीवर प्रोडक्ट वय खावस. आई एवढंसं लेकरू पण कसं पावट्या खेळ राहणं. महाराज स्वतःच संस्था चालवतात. हे महाराजांचे विद्यार्थी आहेत सर्व. हो, आणि असे विद्यार्थी महाराजांकडे आता 30-40 विद्यार्थी आहेत. हो, असं सुट्टीस मुडी घर जायला येतच नाही, त्या त्याच बटा उभा राहतात. हो, यूट्यूब चॅनलचे मालक आमचे 3 जण आहेत. आमचे भूषण दादासाहेब असतील, आमचे विशाल भैया असतील, अजून आखो कोण आहे स्क्रीन. अच्छा, असं आहे का, स्क्रीनवाला आहेत का? म्हणजे तर ती सुविधा आहे काही. तेच म्हणतं आहे का बा बरी राहिनं नाही झालं म्हणतं दोंडायचा ना बुऱ्या येलवर गर्दी जमी राहिने नाही, पण घरपोच शेवाय रे भाऊ. विठ्ठल इतकं सगळे लोक आहेत वाजवणारे, म्हणणारे, कीर्तनकार. पण ज्यांचं आम्ही बोलतोय 30% आणि ते 50% तुमच्यापर्यंत पोचत असेल, आम्ही बोलतो 70% ते तुमच्यापर्यंत 100% पोचवण्याचं काम करतात. श्रीराम साऊंड नांदगावकर, आमचे संदीप दादासाहेब. सगळ्यांचा परिचय झालेला आहे. तुमचा परिचय जर द्यायला गेलो नाही म्हणत तरी तुम्ही इथला लोक येतच. प्रत्येकना परिचय देणं काही शक्य होणार नाही. तुम्हाला नावे सांगा मग 1-2 जर सुटी घ्या ते बडी सांगतील जाऊ दे राव बी चिकनात नाही झाला आहे की नाही. आणि समजा सर्वांना नावे लेवाल गोत ते 2 तास तुम्हाला नावेच सरावत नाही, कीर्तन राही जाई. तुम्हीच काय सांगशात नेमका रातले कीर्तनकार होता का बाट येलो होता आमले समजणं नाही बुवा. त्यांना ते येत सर्वांना धन्यवाद. आता चिंतनाकडे वळूयात. विठ्ठल खरं तर आनंद वाटतोय सगळ्यांना बघून. वातावरण 1 नंबर आहे. हां, लोके बी चांगला दिखी राहणार माले, म्हणजे मला पक्क समजी राहणार की आपला आडे माल खपी जाई भाऊ. हां, आणि काय परका लोके बी नाहीत ना मग आडे. आप्पासाहेब आपलाच नातेवाईक आहेत. आमच्या आप्पासाहेबांची कन्या आमची ज्ञानेश्वरी दिदी, तिचे नंदोई भाऊंच्याचकडे कार्यक्रम आहे नाही का. हां, म्हणजे गरमात शेवा. फक्त देवाला ऑन टाईमले परिचय नका दिजा. विठ्ठल विठ्ठल अभंगाय नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या भंगातून भगवंताला आवडणारे प्रकार सांगतायत. सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे, साधक आहे. पर सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ही संतांची शिकवण आहे. माणूस बोलतो ना तो तसा असला तर प्रभाव पण पडतो. पण जर आपलंच आचरण योग्य नसेल आणि लोकांना आचरण शिकवू तर मग प्रभाव पडत नाही. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टींचा नियम सांगत असताना सांगणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. दारू पिऊ नका हे कोणी सांगायला पाहिजे हो दादासाहेब? दारू पिऊ नका कोण सांगायला पाहिजे काका? जो पेत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने? जो पेत नाही त्याने, बरोबर आहे की नाही? का ज्याला सुधरत नाही त्याने सांगू दारू पिऊ नका? अजिबात नाही.
सांगणाऱ्याची लेवल सुद्धा पात्रता असली पाहिजे. इथं सांगणारे नाथबाबा आहेत महाराज. नाथबाबा स्वतः पहिले सुधारणार प्रत्येक गोष्टीच स्वतःले समजाडेले. एका ठिकाणी गोड चिंतन आलेले आमच्या आप्पांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. नाथबाबांच्याकडे म्हणे एक बाई आली नाथबाबांना सांगितलं, बाबा माझा पोरग गुड खाणं बंद करत नाही. पोरग गुड खाणं बंद करत नाही, काहीतरी पर्याय सांगा याला, आणि गुड खाणं बंद झालं पाहिजे माझ्या लेकाचं. नाथबाबांनी सांगितलं, बाई म्हणले पोराला घेऊन जा, 8 दिवसाच्या नंतर आण म्हणले. 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं. म्हणे बाबा पोरग गुड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं म्हणले, सांगा काहीतरी. पोरगाला जवळली ना नाथबाबाशी म्हणे, बेटा आज नंतर गुड खायचं नको. चालेल म्हणे. पोरगान मायला सांगा लय जा म्हणे. पोरगान माय म्हणे, बाबा आई इथलंच वाक्य बोलणं होतं, मग त्या दिनच बोल देतात ना, मला 8 दिन का वाड्य खाल्लाय. म्हणे ताई आई त्याच दिन बोलतू, पण तवय मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी बंद करत होय, त्याला आज सांग गुड खाऊ नको असं. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना सांगणाऱ्याची सुद्धा लेवल इथं सांगणारी नाथबाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. नाथबाबा सांगतात, जर का जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना, भगवंताशी नातं जोडायचं असेल ना, मग देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला आवडणारे प्रकार या अभंगातून नाथबाबा सांगतात. पण ऐका ना, सांगणारे नाथबाबा, ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वच लोकांना पचलं असेल का हो दादासाहेब? सर्व लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुम्हाला गावमाना सरपंच जरी तुम्ही बिनविरोध करा न ठरावं, आमना गावना चौगावना सरपंच बिनविरोध करणार शेतच बुवा. सरपंच साहेब बिनविरोध कर टाकात, अख्खं गाव बिनविरोध राहस का? मग सांगा टाइमले तुम्हाला सरपंच बिनविरोध आहे, पण कोपरामा बसणारच ना, चावय ऐक जात. अरे मला ते चालत नाही रे, पण ते आपण ऐकणं पडणार रे. म्हणजे जो सरपंच बिनविरोध आहे त्यांना सुद्धा विरोधक शेतच. मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना महाराज, ज्याला आपण पदवी देतो बिनविरोध त्याचे सुद्धा विरोधक आहेत. तर नाथबाबांना नसतील का? असा अजिबात विचार करायचा नाही. तेव्हाचे लोक चांगले होते ना, आत्ताचे बिघडले अजिबात नाही. तवय बी नालायक होता, चांगला होता तिथला, आणि आत्ते बी जिथला चांगला आहे तिथला नालायक लोकेश तसंच. कारण जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा रावण पण होता, जेव्हा कृष्ण जन्माला आला तेव्हा कंस पण होता महाराज. विठ्ठल विठ्ठल तेव्हा पण त्रास देणारे लोक होते. माझ्या माऊली ज्ञानोबारायांना त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला, कोणत्या संतांना सोडलेले नाही महाराज. पण नाथबाबांचा सांगतो मी, नाथबाबांचा सुद्धा काही लोकांना खेद असेलच ना, खंत असेलच ना, की नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. आता काही लोकांना पद लगेच भेटतात महाराज, तो विषय मला सांगायचा नाही. आप्पासाहेब पद आता कोणले कोठे बी भेट जास. आमना वारकरीस ना तालुका अध्यक्ष पद, जिल्हा अध्यक्ष पद, कोणले बेटी घ्यात. ज्या रविवारना पार्ट्या करतात त्यांनीच पानबी पदे दिलेत, बाकी ना वायबारस जास्त ना गयामा मांड नाही. म्हणा रोकडा बोलणार आज मला माहिती म्हणा काय करले तीन त्या. मी पुरण निचणार सर्टिफिकेट लईन फिरत. सत्य बोलायला अजिबात घाबरान नाही, बरोबर आहे की नाही? खरं असेल तर काय घाबरायचं हो. आणि जवळ खरं बोला, प्रसंग ना पचाडाने ताकद बी पाहिजे, ऐकणारच नाही हो. नाही तर लोकेशले पचाडाने ताकद नाही. जुना लोके सांगत ना, खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटना नाही शा असं. राग उन्हावी तर चालेल, पण सत्यता मांडीच असो. काही लोकांना खोटी पद भेटली. विठ्ठल जर खरंच तुम्ही नियमात बसत असाल त्या पदाला तर बरोबर आहे. माफी मागून बोलतो आप्पासाहेब. जर पदाला खरंच नियमात बसत असतील, त्या पदना लेवल नव्हते ते पद भेटणं बरोबर आहे की नाही? त्या खुर्चीवर बसणं किंवा त्या लेवलले बसणं बरोबर आहे. पण बाकी नाजले कीर्तनले घ्या, त्याले कीर्तना सप्तमाई सुद्धा लोकेशनी मारी काढले, त्या बी मंत बंद आले. तो विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. ते काही एवढं सोपं नव्हतं महाराज. काशीच्या यात्रेमध्ये परीक्षा द्यावी लागली. परीक्षा दिल्याच्या नंतर उत्तीर्ण झाले तेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पहिले काशीमा परीक्षा वये आणि मग तर वय पद भेटे. ते
हा ते लाख रुपये देणार का पद भेट जा. अरे इतर पदच नाही ठीक आहे राजकारण ना पण परमार्थाना पदे बी विकत लिहावं लागतात काय चौक आली रे नीचच वन विठल विठल काही लोकांच्या पोटात दुखत होतं नाथबाबा खरंच शांत आहेत का शांती ब्रह्म खरंच आहेत का मग परीक्षा घ्यायची नाथबाबांची. नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते खरंच एवढे शांत आहेत का. परीक्षा घेतली एकानं नाथबाबांच्या अंगावर थुंकला महाराज एक येवन. किती वेळेस हो 1 2 3 4 5 नाही किती वेळेस 108 वेळेस थुंकला. तरी सुद्धा माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज वरती सुद्धा नाही बघितलं एवढे शांत. आणि जो शांत राहतो ना जो शांत राहतो तो संत असतो. हो संत शांतच असतात पण खरा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नम्रता ज्यानं धारण केली का भगवंताच्या नजदीक असतो. कारण आमचे संत सांगतात नम्र झाला भूता त्याने कोंडिली आनंद. नाथबाबा एवढे नम्र होते 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं महाराज. आणि माणसानं तेवढं नम्र राहिलं पाहिजे. जो नम्र असतो ना तो भगवंताच्या खूप जवळ असतो. उदाहरण म्हणून सांगतो नम्रतेचा फायदा काय असतो. आडे बसेल सर्व शेतकरीच होतील 100 मै 99% शेतकरी होते बरोबर आहे ना. तुमच्याकडे गहू पेरतस का बाबा गव्हाची पेरणी होते ना दादासाहेब गहू पेरतात. गहू पेरतस तुम्ही गहू जर कापणीवर उन्हा आणि अचानक कोण जवळना नातेवाईकडे लग्नाला जाणं आणि 8 दिवस तुम्हाला गहू लेट होई घ्यात कापाना गहूनी काही नुकसान वस का पडीन बी तर उंबी सकट पडस. उंबीच म्हणतात तुमच्याकडे कालूम उंबीच म्हणतस ना. हां गहू जर कापाना लेट होय ना तर उंबी सकट पडस म्हणजे नंतर सरा करणारी बाई बरोबर उचलेली आहेस उंबी बरोबर आहे की नाही. म्हणजे गहूनं नुकसान होत नाही. मग कितला नम्र आहे ऐका. एवढी नम्रता आहे मनीषीन त्यांना फायदा बी. जर मन मायले कुरडाई बनावणी गहूनी 4 दिवस पाणीमा भिजू घालस त्याले 4 दिन पाणीमा भिजाडस 5व्या दिनले वाटी काढस पुन्हा ते चिक पाणीमा भिजाडस. काही काय माय एवढी चतरी रास ना कुरडाई पांढरी शुभ्र येवाल पाहिजे मनीषीन बर्फ टाक देस पाणीमा. बाकी ना बाया माय कितलं बारीक बारीक माहिती आहे महाराजले. महाराज का कुरडाया बनावं सो माय नाही बहिणी सोन तसा अंदाज नका लावा. हां कसं आहे ना नुसता हळद ना खांडवर दुकान लागत नाही बट मटेरियल ठेवणं पडस बरोबर आहे की नाही. गिराईक कोण म्हणजे रिटर्न जावायला नको असं मटेरियल ठेवू भले थोडा माल ठेवू लागेल. 5व्या दिनले मस्त ते कुरडाई बनावस म्हणे माय. कुरडाई बनावस ना एवढं व्यवस्थित उचलस आणि डब्बामा ठेवस ते कुरडाईले तिना काकडा पडायला नको बरोबर आहे ना. हां आणि तळान टाइमले सुद्धा तेल मास तळस. नम्रता आहे नम्र आहे म्हणे नी इज्जत आहे. पण चला उडीदच कडे गहू नम्र होतात म्हणे त्यासनी इज्जत होईनी पण उडीदच कडे चला. समजा उडीद तोडणीवर येत तुमच्याकडे लावतोस का उडीद. हां मग तुमले पक्क समजी नाही. उडीद तोडणीवर येण जवळ ना कोणतरी नातेवाईक एखादा म्हातारा वारणा व्याईज मरी घ्यावा. हा मराल तीच जात सोपी रास हो म्हणा बाप नाही हो आप्पासाहेब आपले सांगाल नाही चला वाटी समजावा. व्याई मरी घ्यात आणि 8 दिवस 10 दिवस आपले 10 किलो विधी लगून तर थांबणं पडणं. उडीदनी शेंग अख्खी सापडस का ते लगेच तडतड अंग टाक देतस कोण. हां त्या उग्र आहेतच आणि उग्रा तसाच राहतस बरोबर आहे की नाही. हो मग उग्रास ना हाल बी तसा होतस. गवले कितला दिन भिजाड 4 दिवस उडीद असले तसा भिजाडतस का पाणीमा. हां हां पाणीमा टाकायला की बाहेर फेकस मन माय शिलगावतून दर्शन तू काय अंगदो आणला लायक नाही रे चेटाडतून दर्शन लगेच बाहेर काढीन फेक देत 10 बार टाक देत 10 बार पडेल रात दिनभर संध्याकाळ गोया करत चक्कीवाला सांग भाऊ बरडी आले. बरडीला यानंतर सुद्धा काही काही उग्रा काही काही उडीद इथला वायबार राहतस ना तरी काही पाठ सोडतात नाही. हां तरी सुद्धा काही पाठ सोडतात नाही. मग मनमाया बरोबर शिकाडस त्याले काही पाठ सोडत नाही. चक्कीवाला टाया बुटू दिना नाही ना मग मनमाय घरीन गाव लावस त्याले गाव लावूनच म्हणतात तुमच्याकडे बी. हां ती काळी पाठ काढाले आकू कुठी काढस त्याले. मग तरी सुद्धा ती डाळ अजून पुन्हा चक्कीवालाकडे लय जा. चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना त्यापेक्षा कशी दळ आणि बारीक दळ
आता ते उडीदने दाट दळीला यानंतर ते पीठ मळाल बसणे मन माय. गहूनं पीठ, बाजरीनं पीठ, दादरनं पीठ, ज्वारनं पीठ लगेच मळायचं असं. उडीदनं लगेच मळावंस का बहिणीसून? त्याला मळान टाइमले ते असं वाकडन तिकडंच बस. मन माय अंदाज लावस हा उग्र असा काय शिकावणे. घरमा टाया बसावणे या ना गली म्हणा 4 दांडगा बोलावस. भाऊ अवघर मा आवराय राय नाही याला अंगण मा कुठरे जरा असा कोणले उडीदले असा गणज उडीदने जात ना राहतस. हा बाहेर कुटेलवर सुद्धा बाकी ना उडीद इथला वायबार राहतस ना तरी आवरावतत नाही. मग मन मायपान शेवटला पर्याय रास. आऊ गरमा कुठं तरी टाया बटना नाही, बाहेर नाशनी कुठं तरी शिकणार नाही. मग शेवटला पर्याय लाट्या बनवान टाइम लेतो दोरा लिशनीन फाशीलाही मारस त्याला शिलगावतून दर्शन. मग माणसानं गव्हासारखं असावं उडदासारखं नसावं. विठ्ठल विठ्ठल एवढे नम्र महाराज 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर तरी वरती बघत नाही महाराज. तरी गावात मीटिंग आहे, गावात मीटिंग आहे. ठरवलं जो नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. फक्त नाथबाबांना राग आला पाहिजे. एकानं विडा उचलला म्हणले मी नाथबाबांना राग आणून दाखवतो. म्हणे कसं? तुम्ही काळजी करू नका, नाथबाबांना राग आणून दाखवतो, बाकीचं द्या मायावर सोडून. या भाऊनं काय केलं, नाथबाबांच्या घरात गेला, चप्पल सकट घरात शिरला. महाराज देवाऱ्यापर्यंत चप्पल सकट शिरला तरी नाथबाबा त्याच्याकडे बघत होते. नाथबाबा रागच करत नाही. अहो म्हणे काय बनणे झालं, चप्पल घाली घर मागू शिवून तरी राग करी राहणार नाही. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला, स्वतःच्या पत्नीला आवाज दिला. महिला माता, पुरुष मंडळी कोणी बोलणार नाही, महिला मातांकडनं उत्तर अपेक्षित आहे. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? महिला माता. नाथबाबाच्या पत्नीचं नाव काय होतं सांगता येईल का? मागे हा मागे कोण सांगेन का? जो म्हणा प्रश्नानं उत्तर देईन ती बहीण ल्याज नाक पॉकेट दिदी सु पैसा काढीस नाही. हा मग मी इथला येडा थोडी पैसा सगट दिदी सु. मी सुद्धी मा कीर्तन करायन हो. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय आहे? हा वा वा क्या बात आहे, गिरजाई. हा गिरजाईला सांगितलं गिरजे ऐक ना, अगं आपला धर्मग्रंथ आपल्याला शिकवतो अतिथी देवो भव. येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे, अतिथी काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. हा माणूस कशासाठी गेला होता काका? नाथबाबांना राग आला पाहिजे. पण नाथबाबांनी पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगितलं, जेव घालायचे म्हणले याला. बघा किती शांत आहेत नाथबाबा. आता मग भाऊनी गुपचूप बसायला पाहिजे ना. नाथबाबांची पत्नी जीव घालत होती, भाऊ डायरेक्ट नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. कितला वायबार पाहुणा होई याव. हा हा मी विनोद मग सांगस पण त्यानं माहिती काहीतरी सापडस बरं का, लिहिणारा पाहिजे फक्त. हा काय काय पाहुणा नेतातील राहतस. आपला धर्मग्रंथ आप्पासाहेब आपला धर्मग्रंथ आपल्या सांगतस अतिथी देव भव. अतिथी आपल्यासाठी भगवंत आहे, पण तो भगवंत कितला दिनना पाहिजे? अतिथी देव भव. पण अतिथी किती दिवसाचा चांगला असतो? 1 दिन 2 दिन. बरोबर आहे की नाही? जुना म्हातारा बाबा बसेले त्यासना अनुभव आपल्यापेक्षा मोठा आहे. त्यासनी एक म्हण होती, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले राय. यातून लाच किती गे. जर समजा आंगे पांगे काहीतरी आते आडे निसर्ग काही उपचार वैराना होते, आयुर्वेदिक काहीतरी उपचार चालू शेतस आणि 8 दिन नाही 15 दिन तुमले नातेवाईकच कडे राहणं पडस होते, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. पण काम नाही गरज नाही, बाकी ना कुशाला थैल्या भरतात का हो ऐकता म्हणतात काय नाही हो, वावर ना काय मी आवराय घ्यात मग घर रिकामा. तू मग असं वाटणं 8-15 दिन राहिलो भाऊ बहीणकडे. अरे तू चेट राही काका. अतिथी देवा भाऊ. 1 किंवा 2 दिन ना पाहुणा. पण काही काही नेता तेल राहतात. तसाच एक उदाहरण सांगत. एक पाहुणा नेता तेल नागत जाई बसना. पहिला दिनले मस्त पुरणपोळी आंबाना रस, दुसरा दिनले पाटुळीसनी भाजी, तिसरा दिनले भजीसनी आमटी, 6वा दिन उगी घ्या तरी बी जाय नाही, मस्त चुरेलनी घर सापडायली नाही. याने दोन्ही टाइम पाहून शार काय बाई किदरी गे नवराल म्हणे याने काय दामादार याला काळा नवरा म्हणे मी त्याला कसं काय सांगू जाय म्हणेशीन काही पण करा पण याला काढा म्हणे. काळजी करू नको मी म्हणा पद्धत मा काढसू याले म्हणे. काय फक्त तू एक काम कर, किचन रूम मा जाय गादीन गडीन गडी ठी दे, फक्त गादीन गडीन गडी ठी दे आणि तू तडे फक्त भांडा उपट किचन रूम मा, बाकीनं मी देखली सु म्हणे. आई बहिणी गादीनी गडीन गडी ठी देणे आणि किचन रूम मा भांडा उपटायला लागली.
पाहुणांजोडे बसेल होता हो भाऊ उठ ना एवढं एवढं टिपरं लिशने किचन रूम मा घ्या पाहुणाला समजे की आपला मुळे दांगडू घुस ना भाऊ आहो भाऊ गा दिले मारेन बहीण तता ना कोपराला आराय मारे ओ माय मी मर जा सुना हाव भाऊ गा दिले आणि ती बहीण तती आराय मारे ओ माय मी मर जा सुना पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडू घुस ना पाहुणा पै घ्या माणूस बाहेर ना हॉल मा पाहुणा ना पत्ता नाही म्हणे ए बाहेर ये आणि काय देख तुला कसं खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे हा ना माय मी बी कसं खोटं खोटं रडणू पाहुणा पै घ्या पाहुणा दाबावर तीन सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला नाटक कर म्हणे इथला नेता तेल काय काम ना इथला नेता तेल काय काम ना हा विठ्ठल 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 नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे काहीतरी स्वयंपाक लाव आणि जेव घाल म्हणले अतिथीला स्वयंपाक केलं जेवायला बसवलं या माणसानं जेवता लक्षात आलं की आपण इथं नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करायला आलं तो नाथबाबा आपल्याला जीव घालतात काहीतरी करावं लागेल मग गिरजाई जीव वाढत होते हा भाऊ जेवता जेवता उठणार गिरजाईनं पाठवर जाई बसणार किती राग आला असन हो बाबा किती राग आला असन पण माझ्या नाथबाबांनी राग नाही केला महाराज नाथबाबा उलटा का सांगतात गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले त्याला सांभाळ पडू देऊ नकोस म्हणले ते पोरग पडेल त्याला लागेल हो नाथबाबा जेवढे शांत ना तेवढी पत्नी बी शांत होती नाथबाबांच्या पत्नीनं सांगितलं धनी स्वामी काळजी करू नका हो लेकराला पडू देत नाही मी पण एक माई पोरग कसं सांभाळायचं मला चांगलं कळतंय म्हणते हो जेवढे नाथबाबा शांत तेवढी पत्नी सुद्धा शांत आणि ते नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवून आणि पटवून सांगतायत जर भगवंताशी नातं जोडायचं असेल भगवंताला आवडेल ते करावं लागेल मग भगवंताला काय आवडेल साधकांचा प्रश्न आहे आणि उत्तर माझ्या नाथबाबांचं अभंगात आवडे देवाचे